सुख दुःखाची ऊन सावली घरा घराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घरा घराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली सारंग अजूनही विचार कर नीट विचार कर नेहाला सांभाळ मी हात जोडते मी हात जोडून विनंती करते तुला तू म्हणतोस तसं झालं ना तर अनवाणी पायानं शिर्डीची वारी करीन रे बाबा परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करो अगं तुझ्या मनात कुठला मुलगा असेल तू एखादा मुलगा पाहून ठेवला असेल तरी सुद्धा मला सांग अगं मला चालेल तो खरंच शेखर सरांना समजण्यात मी चूक केली होती शेखर सर देवाचंच रूप आहेत अशा प्रसंगी मालक पाठीशी उभा असणं फार आवश्यक असतं परमेश्वर त्यांना सारे सुख देऊ बॉल गेला परत एकदा फोर मारायचा 1 2 3 स्टार्ट आता परत टाकते मी टाकू 1 2 साडे माळे 3 परत हा टाक व्हेरी गुड असं खेळ नीता काय वो अगं आपण समजतो तितका विषय मोठा नाही हो कंचा अगं तुझ्या पोटाच्या दुखण्याचा म्हणजे कसं आहे तुला माहित नाही आता ग बया मला माहित असतं तर तुम्हासनी विचारलं असतं होय मी तू बस इथं माझ्याजवळ आता अजून काही नवीन खूळ नाही ना तुमच्या डोक्यामध्ये अगं तसं नव्ह ग आव तुम्ही तर असं बोलताय की आज पहिल्यांदाच आले तुमच्या घरला अगं तुझं आपलं नेहमीच थट्टा मस्करी बघ आता मी थट्टा मस्करी करते वय तुम्हीच करताय माझी अगं थट्टा कोणी पण करेन ना
पण आपण अशा प्रसंगात आनंदात राहतो हे महत्वाचं आहे की नाही सांग. हे बाकी खरं हं. तुला एक सांगू, काय तू आज लई झाक दिसतेस बघ. झालं का तुमचं पुन्हा सुरू? अगं खरंच आज तू लई झाक दिसतेस. आजच छान दिसते, आजवर नाही दिसले. अगं तसं नव्ह, पण आज लई झाक दिसतेस बघ, अगदी नजर लागावी अशी. झालं का तुमचं पुन्हा सुरू? अहो इथं येऊन बस म्हणलात ना तेव्हाच आलं माझ्या ध्यानात. किती हुशार आहे ग माझी राणी. राणी नाही, मैना. काय ग, काय झालं असं अचानक? अहो काय बोलणार होतात तुम्ही? कशाबद्दल? अहो माझ्या पोटाच्या विषयाबद्दल. हा, अगं आपण जसं समजतोय तसा खरंच हा विषय मोठा नाहीये. म्हणजे आता बघ, आपल्याला एक मुलगा आहे आणि तो मोठा बी झालाय. आता या गर्भाच्या पिशवीचा काय अर्थ आहे? डॉक्टरांनी बी सांगितलंय, जर ही आपण गर्भाची पिशवी काढली तर त्याचा शरीरावर काहीही परिणाम होणार नाही म्हणून. काय? होय. मला हे सांग, गर्भाच्या पिशवीचा उपयोग काय असतो? गर्भ वाढवणं. आता त्याची आपल्याला काहीच गरज नाहीये. म्हणजे बघ, एखादी वस्तू वापरून झाली की आपण फेकून देतो ना, तसं. अहो ती वस्तू आहे बा एखादी, माझ्या शरीराचा भाग आहे तो. ती गर्भाची पिशवी काढल्यावर माझ्या पोटात पोकळी तयार नाही होणार का? नाही नाही, मी नाही काढायची पिशवी काय. अगं नको काढू, पण तू घाबरू नकोस. अहो माझं पहिलं पोर बी बिना ऑपरेशनचं झालं आणि सुखरूप या जगात आलं, आणि आता त्याच्यासाठी पोट फाडायचं वय? नाही नाही, मी नाही करणार काय ऑपरेशन वगैरे, नाही बाबा. आणि त्याच्यासाठी पैसा किती लागेल? अगं घाबरू नकोस, मी आहे ना हो. मी जमा करेन पैसा. हा हो, येडबीड लागलं काय तुम्हाला? अहो जरा राजूचा विचार करा. त्याला आपण शिकायला दुसऱ्या शहरात पाठवले, आणि इंजिनियर करायचं म्हणजे कमी का पैसा लागतोय? त्याच्या भविष्याचा विचार करा. माझं सोडा, मी करीन समद सण. नाहीतरी आम्हा बायकांचं काय ना काय चालूच असतं. हे बघ नीता, रडू नकोस. अगं मी सांगतो ना, रडू नकोस. अजून काहीही झालेलं नाही. हे बघ नीता, रडू नकोस. अगं नाही करायचं ऑपरेशन आपण, पण तू रडू नकोस. नाही करायचं. ऊन सावली. चला चला, बाद झालं, खेळलं खूप झालंय. चला आता पटकन झोपायचंय, खूप उशीर झालाय. उद्या उठायचंय ना, गाई करायची आता. हा नाही, मला पहिलं गोष्ट सांग. गोष्ट तुला बाबा रोज रोज गोष्ट सांगावी लागते. बरं सांगते. कुठली सांगू बरं गोष्ट? राणीची. राणीची? हा. आवडेल तुला राणीची गोष्ट? हा. सांगते. हा, एक असते राणी, हा. एक असतो राजा. हा. राणीचं लग्न राजा बरोबर होतं. खूप छान संसार करत होते ते. राजा पण खूप छान असतो, हुशार असतो. आणि एक दिवस त्या दोघांना आनंदाची बातमी मिळाली. काय माहितीये? राणी आई होणार होती, छोट्याशा बाळाला जन्म देणार होती. आई, ते बाळ माझ्यासारखं होतं.
अगदी तुझ्यासारखं होतं, माझ्या मोहक सारखं होतं, गोड सुंदर. पण पण त्या बाळाचा जन्म होणार हे राजाला अजिबात पसंत नव्हतं. त्या राजाला बाळ नको होतं, पण राणीला मात्र बाळ हवं होतं आणि तिने तिचा हट्ट पूर्ण केला आणि एका छानशा बाळाला जन्म दिला. ए राणी जिंकली जिंकली जिंकली. नाही बाळा, ती बाळाला जन्म देण्यात जिंकली, पण त्या क्षणी सगळं काही हरली. राजा राणीमध्ये खूप भांडणं व्हायला सुरुवात झाली. आई राजा खूप वाईट होता ना. नाही रे बाळा, वाईट नव्हता, पण त्याच्या मनात काय चाललंय हेच कळत नव्हतं. आणि एक दिवस राजाचा राग अनावर झाला. तो बाळाला आणि राणीला सोडून दूर निघून गेला. बरं झालं, आता राणी आणि बाळ छान राहतील असतील ना. अरे बाळा, राणी खूप एकटी आहे. तिला राजाची खूप आठवण येते. आई तर राजा कुठे असेल? राणीला सापडेल का ग? सापडेल बाळा, सापडेल. नाहीतर मी शोधून आणेल. खरं मोहन, चैताली, मी समजू शकतो तुझ्या भावना. अगदी मनापासून बोलतोय, कळतं ग मला. पण काय करू, मी तुझ्याकडं त्या दृष्टीनं कधीच बघितलेलं नाही, कधीच नाही. आपण चांगली मित्र होती एवढंच, आणि माझ्यासाठी तेच खरं आहे. खरं तर तुला माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला मुलगा मिळेल, जरा शोधावं लागेल. काही गरज नाही त्याची, मी माझं बघायला समर्थ आहे. चैताली, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी कुठल्याही अँगलनं तुला शोभणारा नाही. खरं म्हणजे माझाच मुळी सध्या लग्नाचा विचार नाहीये. अगं मी स्वतःच अजून सेटल नाहीये. ठीक आहे. ठीक आहे काय? मीच मूर्ख आहे. येणारी कित्येक स्थळं मी नाकारली. ते काय सांगायची गरज आहे? काय तू मूर्ख आहेस ते? तुला तुला थट्टा सुचते माझी? मी कुठल्या विवंचनेत आहे याचा विचार न करता तू? रिलॅक्स रिलॅक्स मॅन, आय एम जस्ट जोकिंग. तेच म्हणते मी. कुठेही तुला जोक सुचतो? घ्या, म्हणजे तू स्वतःला मूर्ख म्हणालीस तेव्हा काही नाही. आणि आम्ही पुरे हा प्रकाश,
ओके ओके ओके. काय रे तुझ्यात? काय समजतो स्वतःला? तुला काय अप्सरा मिळणार आहे? मी तुला प्रपोज केलं ना, हे नशीब समज तुझं. नाहीतर माझ्यासारखी मुलगी तुला मिळणं हे 7 जन्मातही शक्य नाही. ऊन सावली इतक्या मुलांना मी नकार दिला आणि तुझी निवड केली, तर तू स्वतःला ती चूक केली. ए चमया, शहाणपणा सांगायचा नाही. नाही. म्हटलं बाह्य रूप पाहण्यापेक्षा आंतरिक रूपाला महत्व द्यावं. तुझा जॉली स्वभाव, तुझं निर्मळ मन हे आवडायचं मला, म्हणून मी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड चैताली. खबरदार खबरदार एक शब्द जरी बोललास तर. कोण आहेस कोण रे तू? काय समजतोस काय स्वतःला? जग काय ओस पडलं नाहीये, कळलं? पण असं वाटायला लागलंय काय जग ओस पडले म्हणून. कोण आहेस रे तू? मी प्रकाश. ए रुक जा, रुक जा, रुक जाओ जाने वाली रुक जा, मैं तो राही तेरी मंजिल का. इनफ, पुरे झालं तुझं. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. खबरदार खबरदार जर मला फोन करशील तर. आणि हे बघ, आत्ताच्या आत्ता तुझ्या मोबाईल मधून माझा नंबर डिलीट कर, कळलं तुला? तुला इतरांच्या भावनांशी काय देणं घेणं रे? तुला फक्त बिंदास जगता येतं. प्रत्येक गोष्ट थट्टेवारी घेणं एवढंच तुला कळतं. अरे कधीतरी जीवनाकडे सिरियसली बघ बघ जरा, नाहीतर जीवन तुझ्या समोरून निघून जाईल. तुझ्या जीवनाची थट्टा होईल. बावळट ध्यान. आज कसा काय वेळ मिळाला तुला माझ्याकडे यायला? आज सुट्टी आहे तुला, म्हटलं भेटून येऊया. बरं, बस काहीतरी खायला कर. अगं नको, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काही विशेष? तसं म्हटलं तर विशेषच. मग बोलच. कसं चालू आहे तुझं ऑफिस? ऑफिस मस्त. तुला एक सांगू विद्या, अगं तू उगाच जॉब सोडलास. किती पगार असता आता तुला? नेहा, काय करायचंय पैसा? मी सुखात आहे. आणि तुला एक सांगू, सारंगच्या म्हणण्यानुसार तू ही नोकरी सोडली असतीस ना, तर आज तुम्ही विभक्त झाली नसती. तू हे सांगायला मला इथे आलीस? विद्या प्लीज, मला हा विषय नकोय. नेहा, मला प्लीज एकदा बोलू दे. पण तुझा हट्ट काय आहे? मी पुन्हा हा विषय नाही करणार, बस. बोल. तुला सारंगची आठवण येते? तू इथे माझी चौकशी करायला आली आहेस की सारंगची तरफदारी करायला आली आहेस? ते तू काहीही समज. मी तुला फक्त एवढं विचारलं, तुला सारंगची आठवण येते की नाही? काय यावी? आज इतकी वर्ष झाली, तो त्याचं आयुष्य जगतोय, मी माझं. वी बोथ आर हॅपी. तू सुखात आहेस? नाही वाटत तुला? नाही वाटतं ना, पण तू स्वतंत्र आहेस म्हणून तू सुखात आहेस. तुला जे समजायचं ते समज. मी सुखी आहे. मोहकला त्याच्या पप्पांची आठवण नाही येत? येते कधी कधी. मग काय सांगतेस त्याला? सांगते की परदेशात आहे म्हणून. परदेशात म्हणजे खोटं बोलतेस त्याच्याशी तू? पण त्याला हे सांगताना तुला नाही येत सारंगची आठवण? तुला एकदा सांगितलं ना, मला त्याची आठवण येत नाही.
परत परत काय तेच सांगायचं तुला? हाऊसवाईफ बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो, दुसरं काही कामच नसतं. लोकांच्या संसाराची ह्यांनाच काळजी असते. म्हणजे आम्ही वेल क्वालिफाईड, BA MBA BE, काय करायचंय क्वालिफिकेशन? जग इतकं पुढे चाललंय, पण भारतीय बायका तिथेच आहेत अजून. काही फरक नाही पडलाय त्यांच्यात. काय तर म्हणे पती परमेश्वर असतो, तो कसाही वागला तरी चालेल. दिस इज द लिमिट. चाकोरीबद्ध आयुष्य जगणं हे आणि एवढंच माहीत असतं या बायकांना. नेहा, जग कितीही पुढे गेले ना तरी निसर्गाच्या पुढे नाही जाता येत. आणि हा अधिकार निसर्गाने पुरुषाला दिलेला आहे की त्याने पुरुषार्थ गाजवावा. आणि स्त्रीला संयमता, सहनशीलता ही जपायलाच लागते. अगं, प्रत्येक स्त्रीला पुरुषाचा आदर हवाच असतो. पुरुषाशिवाय स्त्रीचं आयुष्य म्हणजे वाळवंट. तो रागवेल, चिडेल, पण प्रेमही तोच करेल ना. आई मी बोलतोय. सारंग, बरं झालं तू फोन केला असते. कशी आहेस? मी बरी आहे, पण तू कसा आहेस ते सांगायचं.